it's me Vaibhavi and welcome all of you to the new series which is जगन्नाथ सिरीज. सो बेसिकली याचा आज आहे पार्ट 1 आणि आता आम्ही निघणार आहोत सगळेजणं. तशी तर 8 दिवसांची ट्रिप आहे. आम्ही जगन्नाथला चाललेलो आहे बाय ट्रेन ओनली. आणि जगन्नाथसोबत फक्त जगन्नाथ नाही आहे, म्हणजे बाकीचे अदर प्लेसेस आहेत जे तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये पार्ट्समध्ये बघायला मिळतीलच. पण आत्ता सकाळचे 8 वाजलेत आणि टायमिंग सगळ्यांना ऊन पडतं आहे छान आणि टायमिंग सगळ्यांना दिलेला होता 7:30. पण ॲज युजल टाईमवरती तर काय होऊच नाही शकत. लेट्स गो. सो आत्ता आम्ही आहोत सगळे स्टेशनवरती आणि आमची ट्रेन अजून निघायची आहे. सो आता मग डायरेक्ट मी ट्रेनमध्ये गेल्यावरती शूट करेल, कारण की सगळे बॅगा वगैरे ठेवा, ॲडजस्ट करा, हे आता सवय जाईल ना. हो राईट. सो आम्ही बसलेलो आहोत ट्रेनमध्ये सगळेजण. पण सगळे आत्ता जरा लांब लांब आहेत, अजून ॲडजस्ट नाही झालेलं आहे कोणी. आम्हाला चहा पिण्यासाठी आम्ही इथं थांबलोय, पण चहा चांगला नसल्यामुळे आम्ही चहा आता आम्ही उतरलोय स्टेशनवरती आणि हे सगळे चहा पिण्यासाठी थांबलेले आहेत. पण चहा चांगला नसल्यामुळे वाट फिरवून थांबलो आणि फक्त दादांना चहा आवडला वाटतं, त्यांच्याच हातात कप आहे. चला चला. One eternity later. सो गाईज, ट्रेनमधनं उतरल्यानंतर आम्ही ते रूममध्ये आलो आणि आता सगळे एकदम रेडी वगैरे होऊन आम्ही दर्शनाला निघतोय. पण ह्यांचं होतं आहे अजून, पण माझं तर झालेलं आहे. इझी टू ओळख कशी तिथे गर्दीमध्ये करणार, तर ह्यांच्या साड्या बघा, सगळ्यांच्या सारख्या साड्या आहेत. बोटीने जायला. सो जरी हा हरवला तरी आम्हाला लगेच सापडतील, म्हणजे आम्ही हरवलं तरी आम्हाला लगेच सापडतील असं म्हणायचं आहे मला. आणि आता आम्ही जाणार आहे. सो गाईज, ड्यू टू सम रिझन्स ह्या व्हिडिओ क्लिपचा आवाजच नाही आहे, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. सो बेसिकली मी इथे सांगते की आम्ही आता पिठापूरच्या मेन मंदिरामध्ये आलेलो आहे आणि सगळ्यांनी खूप लेट केला. सो हे ते मंदिर आहे जिथे आम्ही येतो आहे आत्ता. आणि इथे खूप जास्त लाईनमध्ये गर्दी होती. त्याच्यानंतर मग आता मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मला काही शूट नाही घेता आलं. बट बाहेर हे सगळं असा सगळा सीन होता आणि ते पिठापूरमध्ये भस्म आणि त्यासोबतच गंध जो असतो, आपण त्याला चंदनाचा लेप म्हणतो, तो इथे छोट्या छोट्या बॉटल्समध्ये मिळतो. ते घेण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आणि हेच मी सगळं इथं सांगते आणि शूट करते आहे. सो या. हे सगळं मार्केट आहे, म्हणजे आता अजून दुकानं होती, पण आता आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे. एवढीच दुकानं पाहून फक्त. आणि पप्पा कोणती तरी माळ शोधत आहेत जे त्यांच्या एकदम म्हणजे ते खूप छोटे असल्याने घालायचं आहे आणि ती अशाच ठिकाणाहून घेतलेली आहे. तर ते त्या होपमध्ये सगळ्या दुकानांमध्ये बघत आहेत. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही पप्पा. चला आपण जाऊ. सो वी आर ॲट समथिंग काहीतरी साई सत्यदेव म्हणून आहे, तिथे चाललो आता आम्ही. लेट्स सी. सो गाईज, आत्ता मी ते लाईनला आहे, म्हणजे लाईन हां इथं जमा करतोय. सो आम्ही इथे मोबाईल जमा करतोय, त्याच्यामुळे मला आता मोबाईल नाही शूट नाही करता येणार. तो तेच सांगत होता की मोबाईल नाही अलाउड आहे, तर आता आम्ही इथे मोबाईल जमा करणार आहे. लेट्स सी गाईज. सो गाईज, आम्ही लास्टपर्यंत ट्राय केलं पण त्यांनी फोन घेतलेच आमच्याकडनं. जाऊ देत. आत मंदिरात आम्ही ते मंदिर दाखवेलच मी तुम्हाला. इथून मंदिराच्या शेजारी इथे आम्हाला हे दिसतंय बघा, सन डायल. तर इथे आपल्याला कळतं एकदम ॲक्युरेट टाईम, कारण की इथे सूर्यकिरणाबरोबर इथे ह्या अशा नंबरवरती पडतात.
हे ते डाईज आहे आणि त्याची सावली ज्याच्यावरती पडते तेवढे वाजलेत आत्ता आणि हे एकदम ॲक्युरेट आहे. 3, 2. सो इथं असं आहे, ते 2 दिसत आहेत ना, आत्ता 2:35 वाजलेत, तर 2:35 वरती बरोबर पर्यंत ह्याची सावली आहे. अशा प्रकारचं हे आहे, छान आहे, आवडलं मला. आणि हा असा अवतीभोवती असलेला निसर्ग रम्य. किती वाजलेत आता? 2:30 वाजले. येस. पुढं पाहिलं तुम्ही कसे पाहिलं? आम्ही हे सन डायल वरती पाहिलं. येस या, हे आहेत माझे मम्मी आणि पप्पा. हाय. सो गाईज आत्ता आम्ही जिथे होतो त्याचं नाव होतं सत्य, एक मिनटं, नाव काय होतं आत्ताच्या ह्याचं? असं खूपच मोठं नाव होतं, पण सत्यनारायणाचं जसं टेम्पल असतं तसं टेम्पल होतं. सो आता आम्ही आलेलो आहोत समाधी मंदिरमध्ये. सी आत्ताशी एक प्लेस मला अशी मिळाली जिथे मराठीत पण लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे, जे नीट वाचता येतं. सो या. सो इकडे खूप शांतता आहे, खूपच जास्त. तर लेट मी टेल यू की इकडे सॉरी माझा अवतार, तर इकडे मंदिरांमध्ये अजिबातच मोबाईल अलाउड नाही आहे, म्हणजे नाहीच आहे. आत्तापर्यंत जे पण मंदिर आम्ही केले एकाही मंदिरमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. आणि असं एकदम शांतता, जास्त गडबड गोंधळ असं काहीच नाही, खूप शांतता असते. A few moments later. आत्ता रात्रीची वेळ आहे खूप आणि आम्ही आरतीवरनं आलेलो आहे, म्हणजे आरती झालेली पण तिथे खूप गर्दी होती काय, आणि लोकांना उठूनच देत नव्हते. पण मी आणि गुडीदी आम्ही गपचूप मागच्या साईडने उठून निघून आलेलो आहे. आणि आता आम्ही दोघीच आता इथे पाणीपुरी खातो आहे आणि आम्हाला माहिती नाही की इथल्या पाणीपुरीची काय टेस्ट आहे, कशी टेस्ट आहे. सो आम्ही टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो. मला तर वाटत नाही आहे चांगली असेल म्हणून, कारण की अशी बाहेरची पाणीपुरी आम्ही कधी खाल्लेली नाही आहे. पाणी बघते कसं आहे, बघू. ऑरेंज आहे पाणी. तू रेट करा त्याला 10 आउट ऑफ, मी पण सांगेल. अगं बाई पाणी बघ. आपल्याकडे जास्त करून तर ग्रीन आणि ब्राऊन पाणी असतं, त्यांच्याकडे ऑरेंज आहे. मला वाटतं दोन्ही मिक्स करत असतील. जोक था, हसना था. हा. फॉर्च्युनेटली ह्यांच्याकडे शेव नाही आहे. 20 रुपयाला 1, 2, 3, 4, 5 5च पुढे. आपल्याकडे 6 येतात, पण 30 रुपयाला असतं. हां पण, आणि हा मोठा पण आहे. सी केवढा मोठा आहे. लेट्स, तू आधी टेस्ट कर मग मला सांग. एवढं मोठं माझ्या तोंडात. हां राईट, पण मी नाही खाणार आधी. ओके गाईज, हां चीयर्स. चीयर्स. गोड असू नये कारण तिथं तिखट तर काहीच नाही आहे माझ्यामध्ये. इथे गोड काहीच नाही आहे, तिखटच आहे. बिलो ॲव्हरेज 10 आउट ऑफ 4.5. आम्हाला वाटलं ह्याच्यापेक्षा पण मोस्ट असेल, पण ओके. 10 आउट ऑफ 3. सो वी आर बॅक टू अपना हॉटेल. आणि आता भैया मला विचारलं की पाणीपुरी चांगली आहे का, तर मी बोलले तू खाऊ शकतो, एवढी चांगली आहे. मी खाऊ शकतो. पण मग तू जर खाणार असतो दोघांमध्ये एक घे. धर्म घे आणि आलो जाऊ. दोघांमध्ये एक घे. हां. चल शिव. कुठे सांग ना तिला मला. कुठे सांग ना. सगळं जा आणि शेवटच्या टोकाला आहे. टोकाला धर. Let's see. So guys, that's it for this day. That's it for this day. आणि आता आपण उद्या भेटूयात, कारण की उद्या जगन्नाथपुरीला मेन आम्ही जाणार आहे. तर आम्ही तिथे लेटच पोचू, प्रोबॅबली 3-4 वाजता. तर त्यावेळेस मी ते शूट करेल आणि मग तुम्हाला दाखवेल. चार्जर आणजा. चार्जर मला माझ्याकडे होतं. हे गाईज, वेलकम बॅक. थांब जरा ते सोड. तुमचा फ्लॅश द्या ना मला. थांबा 2 मिनिटं तू. माझ्याकडे कमी. हां. तर गाईज
आत्ता आम्ही आहोत जगन्नाथपुरीमध्ये आणि मला आजचा दिवस शूट नाही करता आला कारण की आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल केलं इथं येण्यासाठी. आणि आता आम्ही छान रेडी होऊन सगळ्याजणी जातोय जगन्नाथला. लेट्स गो. सो गाईज आत्ता आम्ही निघालोय मंदिरात जाण्यासाठी आणि आम्ही सगळे रिक्षातने चाललोय कारण की इकडे रिक्षाचीच सोय फक्त. रिक्षानेच जाऊ शकतो आम्ही. हॅलो शिव, धन्यवाद लाईट दिल्याबद्दल. सो गाईज फायनली आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि लेट मी शो यू. फ्लॅग जो खूप फेमस आहे आणि तो जो खूप उलट्या दिशेला फ्लो होतो तो आहे हा फ्लॅग. सो गाईज इथे फोटो आणि मोबाईल काहीच अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मला आत्ता घेऊन नाही जाता येणार. पण जेवढं शूट करता येईल तेवढं मी करेल बाहेरून. लाईट माझ्या केसांमध्ये नका जो मला सेट करायचे आहेत अजून केस सेट करायचे. सो गाईज आमचं इतकं मस्त दर्शन झालं आहे लाईक खूप भारी. आणि आम्ही 2दा गेलो, एकदा बाहेरून परत आत आलो आणि पुन्हा. एवढं मस्त दर्शन झालं ना म्हणजे काय बोलायलाच नको. पण मोबाईल अलाउड नव्हता म्हणून. कसं झालं दर्शन? एक नंबर. एक नंबर. आता आम्ही फोटो काढायला चाललो गाईज. आय विल. सो गाईज तुम्ही आता आमचा अवतार पाहत असाल. सगळे एवढे दमून आले त्यांनी एवढी चेंगराचेंगरी होती मंदिरामध्ये. खूप छान दर्शन. हां पण खूप बेस्ट चुंबेश्वरी दर्शन झालं. आणि आता आम्ही ते सगळे जेवायला आलो आहे. आता आम्ही जेवणार आणि परत रूममध्ये जाणार. आणि आमच्या सगळ्यांना पुन्हा यायचं इथे दर्शनाला कारण की एकदम बेस्ट आहे म्हणून. आम्ही परत 4 वाजता उठणार. 5:30ला इथं आरती असते. 5:30ची आरती अटेंड करणार आणि मग उद्या 8 वाजता आम्ही इथून निघणार. बाकीचे सगळे मला पाठवा, सगळे चांगल्या HD पाठवा. पण ठीक आहे छान वाटतं ते कॅन्डिड. तर मग आम्ही उद्या मग बाकीचे सगळे प्लेसेस एन्जॉय करणार. सो गाईज दिस इज वॉट आमचं जेवण. आणि इकडे थोडेसे हॉटेल्स आणि त्याची जरा कमी आहे. पण जे एकदम असे चांगले हॉटेल्स आहेत ते सगळे नॉनव्हेजचे आहेत कारण की ते सी फूड खूप जास्त असतं. आणि असं व्हेजमध्ये प्रॉपर हवा असेल तर मंदिराच्या शेजारी थोडं. सो आम्ही इथेच प्रेफर करतो जेवायचं. वेट मी शो यू. हे वरण आहे पण ह्याच्यात वरण कमी, असं वरणाची टेस्टच नाही आहे. ही खीर आहे. हे सांबर आहे. ही कढई आहे. मी चुकून कढई बोलले. कढी आहे कढी. पण मला काहीच आंबट नाही वाटत आहे. काहीच आंबट नाही आहे. हे वरण आहे म्हणजे. ही मिक्स भाजी, ही बटाटा आणि छोले आणि हे लोणचं. हे पापड चपाती डन. आणि आमचे सगळे बाकीचे तिथे बसलेले आहेत.